पुढचा जन्म कर्मानुसार. जसे कर्म असते तसेच जन्म असते. गरुड पुराणानुसार प्रत्येक जीव पुनर्जन्म घेतो, म्हणजेच तो पुन्हा जन्म घेतो. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही श्रीकृष्णाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्रीकृष्ण चिरंजीव व्हा. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर व्यक्तीला कोणत्या प्रकारचा जन्म मिळेल हे त्याच्या मागील जन्मातील कर्मांवर अवलंबून असते. बहुतेक लोकांना त्यांच्या पुढील आणि भूतकाळातील आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. लोकांना त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल उत्सुकता असते. ते मानव म्हणून जन्माला येतील की प्राणी म्हणून की कीटक म्हणून. अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की ते स्त्री म्हणून जन्माला येतील की पुरुष म्हणून. हिंदू धर्मात असे म्हटले आहे की जन्माला येणारा प्रत्येक मानव निश्चितच मरतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का की मृत्यूनंतर मानव कोणत्या स्वरूपात जन्माला येतो? गरुड पुराण हे हिंदू धर्मातील महापुराणांपैकी एक आहे. यामध्ये आपल्याला जन्म, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन आढळते. या पुराणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांचा अवलंब करून व्यक्ती आपल्या जीवनाची स्थिती सुधारू शकते. या महापुराणांमध्ये गरुड पुराण हे खूप महत्त्वाचे आहे, जे सनातन धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंतर वाचले जाते. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि गरुड पक्षी यांच्यातील संभाषणाचे वर्णन केले आहे. यासोबतच ते व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल देखील सांगते. देवाच्या दृष्टीने चांगल्या कर्मांना म्हणजेच तुमच्या कर्मांना पुण्य म्हणतात आणि वाईट कर्मांना पाप म्हणतात. गरुड पुराण आणि कठोपनिषदात असे नमूद आहे की पृथ्वीवर माणूस जे काही पाप करतो त्याला त्या सर्व पापांसाठी एकामागून एक वेगवेगळी शिक्षा मिळते. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती चांगले कर्म करतो त्याला स्वर्गात स्थान मिळते, तर वाईट कर्मांसाठी नरकाला सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक पापी मानव हा गाढव, कुत्रा, मांजर, साप, माकड, गिरगीट, बकरी, लांडगा, गाय, कासव, कीटक, काही प्राणी किंवा पक्षी, झाड किंवा वनस्पती, स्त्रीमध्ये जन्म इत्यादी स्वरूपात जन्माला येतो. नमस्कार मित्रांनो, सनातन ज्ञानकथेच्या नवीन सादरीकरणात आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. कृपया व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. येथे सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की पूर्ण जन्म खरोखर होतो का? मित्रांनो, हे एका उदाहरणाने समजून घेऊया. बऱ्याचदा जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याच्यात काही ना काही दोष असतो. अनेक मुले नपुंसक म्हणून जन्माला येतात किंवा काही शारीरिक दोषांसह जन्माला येतात. जणू काही एखादी व्यक्ती जन्मतःच अपंग असते किंवा जन्मापासून पाहू शकत नाही. असेही घडते की जन्मापासूनच अनेक मुलांना मूत्र आणि मलसाठी जागा नसते. या घटनेमागे विज्ञान स्वतःचे तर्कशास्त्र देते. परंतु आम्ही तुम्हाला शास्त्रानुसार सांगू की मुलाला त्याच्या मागील जन्मातील कर्मांच्या आधारे या जन्मात दुःख भोगावे लागते. म्हणून जन्माच्या वेळी शारीरिक अपंगत्व येते. गरुड पुराणात असे लिहिले आहे की पांडव बंधूंचा जन्म त्यांच्या कर्मानुसार वेगवेगळ्या घरात झाला. गरुड पुराणात हे सविस्तरपणे सांगितले आहे की जोपर्यंत मूल आईच्या गर्भात असते तोपर्यंत त्याला त्याच्या मागील जन्माबद्दल सर्व काही आठवते. त्याला मागील जन्मात केलेली कृत्ये आठवतात आणि दुःखी होऊन तो देवाला प्रार्थना करतो की या जन्मात तो चांगली कृत्ये करेल आणि देवाचे नाव जपत राहील. मूल आईच्या उदरातून बाहेर पडते आणि या पृथ्वीवर येते. त्याची देवाची आठवण नष्ट होते, म्हणजेच त्याच्या मनातून मागील जन्माच्या गोष्टी विसरल्या जातात आणि ती व्यक्ती पुन्हा सर्व भ्रमांमध्ये इतकी गुंतते की त्याच्याकडे देवासाठी वेळच उरत नाही. पुढील वेगवेगळे जन्म आपल्याला कोणत्या क्रमाने मिळतात या विषयावर आपण परत येऊया. पहिला कासव जन्माला येतो वजा एक मूल जे त्याच्या पालकांना त्रास देते किंवा एक माणूस जो त्याच्या भावंडांना त्रास देतो तो कासवाच्या पोटात जन्माला येतो. बऱ्याचदा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांना असे वाटते की त्यांना कोणी पाहत नाही. म्हणूनच बऱ्याचदा लोक असे पाप करतात ज्याचे गंभीर परिणाम केवळ या जन्मातच नव्हे तर पुढच्या जन्मातही भोगावे लागतात. मित्रांनो, कासवाचे आयुष्य खूप जास्त असते. कासव 20 किंवा 30 वर्षे जगत नाही, परंतु त्याचे आयुष्य 200 ते 300 वर्षांच्या दरम्यान असते. याचा अर्थ असा की या गुन्ह्याची शिक्षा अत्यंत लांब आणि खूप कठीण आहे. स्त्रीचा जन्म कुणाला मिळतो? गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या आत्म्याला नवीन जन्म मिळतो, मग तो पुरुषाचा असो वा स्त्रीचा, तेव्हा आत्म्याला त्या शरीराच्या वर्तनाशी जुळवून घेऊन त्याचे कर्तव्य पार पाडावे लागते. केवळ शरीराद्वारे कर्म करूनच आत्मा त्याच्या जन्माचा उद्देश अर्थपूर्ण किंवा निरर्थक बनवू शकतो. चांगली कृत्ये करून आत्मा मोक्षाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो आणि वाईट कृत्ये करून तो भविष्यात त्याची स्थिती आणखी बिकट करू शकतो.
जर एखादा पुरुष स्त्रीसारखा वागला, स्त्री स्वभाव स्वीकारला, तर अशा पुरुषांना त्यांच्या पुढच्या जन्मात स्त्रीचे रूप मिळते. या जन्मात मानव जन्म मिळणे म्हणजे पुढचा जन्मही त्याच जन्मात होईल असे नाही, कारण जीवन, मृत्यू आणि पुढचा जन्म हे सर्व कर्मांच्या आधारे ठरवले जातात. ज्याच्यावर त्याच्या मालकाचा विश्वास असतो तो माणूस जन्माला येतो आणि तो त्याच्या मालकाचा विश्वास तोडतो, ज्याचे सामान्य आयुष्य 20 वर्ष असते. मित्रांनो, यामागील कारण धार्मिक ग्रंथांमध्ये कर्मफल दोष असे सांगितले आहे. गरुड पुराणात मानवाच्या प्रत्येक कर्माचा लेखाजोखा दिला आहे, जो केवळ त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे निर्धारण करत नाही, तर मृत्यूनंतर त्याला मिळणाऱ्या शिक्षेबद्दल आणि पुढच्या जन्मात तो कोणत्या स्वरूपात जन्माला येईल याबद्दल देखील सांगतो. जो माणूस लुटमार करून, प्राण्यांवर अत्याचार करून आणि शिकार करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो, तो त्याच्या पुढच्या जन्मात कसायाच्या हातून मरतो, म्हणजेच तो प्राणी म्हणून जन्माला येतो. गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूच्या वेळी देवाचे नाव घेतले तर देव त्याच्या मुक्तीचा मार्ग उघडतो. म्हणूनच शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की मृत्यूच्या वेळी रामाचे नाव घेणे महत्त्वाचे आहे. पुढे गाढवाच्या जन्माचा अनुभव कोण घेतो? आता कर्माचा सिद्धांत आणि त्याचे परिणाम येतात. मित्रांनो, गरुड पुराणानुसार जो आपल्या खऱ्या मित्राचा अपमान करतो त्याला गाढवाच्या योनीचे दुःख भोगावे लागते. गाढवाचे आयुष्य 25 ते 30 वर्ष असते. जर तुमचे पाप क्षमा करण्यायोग्य असते तर कर्माच्या सिद्धांतानुसार तुम्ही लवकरच गाढवाच्या गर्भातून मुक्त व्हाल आणि सामान्य मृत्यूला सामोरे जाल. कुत्र्याचा जन्म कोणाला होतो? गरुड पुराणात भगवान विष्णूने सजीवांनी केलेल्या विविध प्रकारच्या पापांबद्दल आणि त्या पापांसाठी दिलेल्या शिक्षेबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे. जे धर्माचा अपमान करतात, पूजा करतात, वेद, पुराणे यांसारख्या धार्मिक ग्रंथांचा अपमान करतात, ते नेहमीच धर्माचा विरोध करतात. त्यांना देवाबद्दल आदर नसतो. गरुड पुराणानुसार असे लोक त्यांच्या पुढच्या जन्मात कुत्र्याच्या रूपात जन्माला येतात. जो इतरांवर टीका करतो आणि वाईट वागतो तो किडा म्हणून जन्माला येतो. ही अशी योनी आहे जिथे तुम्ही कितीही प्रतिभावान असलात, कितीही कौशल्य असले तरी तुम्हाला कधीही आदर मिळत नाही. उदाहरणार्थ, एक मुंगी घ्या. ते खाली पडते, नंतर हलते आणि त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचते. मोक्ष प्राप्त होईपर्यंत आपल्या सर्वांना या पृथ्वीवर वेगवेगळ्या स्वरूपात जन्म घ्यावा लागेल. जो माणूस आपल्या नातेवाईकांकडून घेतलेले पैसे परत करत नाही किंवा त्यांच्याकडून पैसे कमवत नाही, तो कोळ्याच्या पोटी जन्माला येतो. गर्भाच्या आयुष्याची लांबी व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असते. तिळाचा जन्म कोणाला होतो? एखादी वस्तू चोरणारा पोपट बनतो. सुगंधी पदार्थ चोरणारी व्यक्ती तीळ उंदीर म्हणून जन्माला येते. पण जर गुन्हा चोरीपेक्षा मोठा असेल तर जन्म आणखी वेदनादायक होतो. कोणते लोक घुबड म्हणून पुनर्जन्म घेतात? जे लोक आपल्या हुशारीने इतरांना मूर्ख बनवतात आणि फसवतात आणि त्यांचा फायदा घेतात किंवा त्यांचे काम करून घेतात, अशा लोकांना मृत्यूनंतर नरकात स्थान मिळते. तसेच असे लोक त्यांच्या पुढच्या जन्मात घुबड म्हणून जन्माला येतात. दुसऱ्या पुरुषाच्या पत्नीशी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या योनीतून जावे लागते? ज्या व्यक्तीचे दुसऱ्या पुरुषाच्या पत्नीशी संबंध आहेत त्याला नरकात जावे लागते. गरुड पुराणानुसार अशा माणसाला तिथे खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्यानंतर त्याला एकामागून एक वेगवेगळ्या प्रजातींमध्ये जन्म घ्यावा लागतो. तो प्रथम लांडगा बनतो, नंतर कुत्र्याच्या रूपात जन्माला येतो. त्यानंतर ते कोल्हाळ, नंतर गिधाड, नंतर संध्याकाळचे घुबड, नंतर कावळा आणि शेवटी बगळा बनते. तो पुन्हा माणूस होण्यासाठी या सर्व जन्मांचे दुःख अनुभवतो. दुसऱ्या पुरुषाशी संबंध असलेल्या विवाहित स्त्रीला नरकाचे यातना भोगावे लागतात आणि अशी स्त्री पुढच्या जन्मात सरडा, साप किंवा वटवाघूळ म्हणून जन्माला येते. परंतु जो माणूस जबरदस्तीने स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवतो तो नरकात दुःख भोगल्यानंतर आणि अनेक प्रजातींमध्ये जन्म घेतल्यानंतर मानवी रूपात नपुंसक म्हणून जन्माला येतो. अनावश्यकपणे अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची योनी मिळते? मित्रांनो, असे मानले जाते की देवी सरस्वती घशात वास करते, म्हणून ज्या लोकांच्या बोलण्यात गोडवा नसतो आणि जे इतरांबद्दल वाईट बोलतात किंवा नेहमी इतरांना शिवीगाळ करतात. गरुड पुराणानुसार त्याचा पुढचा जन्म बकरीच्या रूपात आहे. जो माणूस स्त्रीला मारतो, गर्भपात करतो किंवा गाय मारतो तो पुढच्या जन्मात मूर्ख आणि कुबडा म्हणून जन्माला येतो. गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूच्या वेळी देवाचे नाव घेतले तर देव त्या व्यक्तीसाठी मोक्षाचा मार्ग उघडतो. म्हणूनच शास्त्रांमध्ये मृत्यूच्या वेळी रामाचे नाव घेणे महत्त्वाचे मानले जाते. गरुड पुराणात असे म्हटले आहे की जो व्यक्ती आपल्या मोठ्या भावाचा अपमान करतो तो समाजात त्याला लाज आणतो. पुढच्या जन्मात ती व्यक्ती कौन नावाच्या पक्षाच्या रूपात जन्माला येते. या योनीत त्याला 10 वर्षे त्रास सहन करावा लागतो.
त्यानंतरच तो मानवी रूप धारण करतो. गरुड पुराणानुसार जो आत्मा इतरांसाठी चांगले विचार करतो, धर्मावर विश्वास ठेवतो, धार्मिक असतो, श्रद्धा ठेवतो, प्राण्यांवर प्रेम करतो, पालकांचा आदर करतो आणि आपल्या गुरूंनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतो, तो स्वर्गात जातो आणि स्वतःसाठी मोक्षाचे दरवाजे उघडतो. गरुड पुराणानुसार मांस खाणाऱ्या व्यक्तीला पुढच्या जन्मात शरीराच्या अवयवांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. दारू किंवा मद्यपान करणाऱ्या व्यक्तीचे दात काळे असतात आणि जिभेच्या चवीमुळे अखाद्य पदार्थ खाणारी व्यक्ती ब्राह्मण असते. जलोदर एक आजार ज्यामध्ये ओटीपोटात पाणी साचते, त्यामुळे पोट फुगते. जे लोक इतरांकडे लक्ष न देता गोड पदार्थ खातात त्यांना घशाच्या आजारांचा त्रास होतो. श्राद्धाच्या वेळी अशुद्ध दान देणाऱ्या लोकांना कुष्ठरोग होतो. पण मित्रांनो, हे सर्व ऐकल्यानंतर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की जेव्हा आपण आपल्या पापी कर्मांनुसार नरकाची शिक्षा भोगतो, तर मग आपल्याला पुनर्जन्मात शिक्षा का मिळते? आपल्याला मानवी जन्म का मिळत नाही? भगवान विष्णूने त्यांचे वाहन पक्ष्यांचा राजा गरुड यांना या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दिले, ज्याचा उल्लेख गरुड पुराणात आहे. आम्हाला कळवा. बऱ्याच वेळा जिवंत आत्म्यांची कृत्ये इतकी वाईट असतात की आत्म्याला नरकात दुःख भोगावे लागते. पण या कर्मांचा भार पुढच्या जन्मातही सहन करावा लागतो. ज्याप्रमाणे स्त्रीवर बलात्कार करणारा पापी आत्मा पुढच्या जन्मात षंड म्हणून जन्माला येतो. जसे तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकले असेल, आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये याला कर्मफलमचे तत्त्व म्हटले आहे, म्हणजे जसे पेरता तसेच कापता येईल. जर पाप मोठे असेल तर शिक्षा दीर्घ आणि अत्यंत वेदनादायक असेल, आणि जर पापी कृत्य सामान्य असेल तर शिक्षा कमी असेल. मित्रांनो, तुम्हाला कळले असेलच की मानवी जन्म किती दुर्मिळ आहे. जर तुम्हाला मानव म्हणून जन्म घ्यायचा असेल किंवा या जीवन मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचे असेल, तर या जन्मात चांगले कर्म करा आणि देवाची पूजा करा. आता तुमचा जन्म मानवी रूपात झाला आहे. तुम्ही कोणत्या रूपात जन्माला आला आहात ते आम्हाला सविस्तरपणे सांगा. जाती स्मृतीचा सराव करण्यासाठी ध्यान करत राहा आणि जेव्हाही तुम्ही झोपायला जाल तेव्हा डोळे बंद करा आणि तुमच्या दिवसातील घटना उलट क्रमाने आठवा. जसे झोपण्यापूर्वी तुम्ही काय करत होता, मग त्याआधी तुम्ही काय करत होता, आणखी खोलवर जाऊन पहा की त्याआधी तुम्ही काय करत होता. मग सकाळी उठेपर्यंत अशा आठवणी सोबत ठेवा. नियमित क्रम चालू ठेवा आणि स्मरणशक्ती उलट वाढवत राहा. या जातीस्मृतीचा सराव ध्यानासह सुरू ठेवल्याने काही महिन्यांनी स्मरणशक्ती वाढेल, तर भूतकाळातील जीवनाबद्दल जाणून घेण्याचे दार नवीन अनुभवांसह उघडेल. मित्रांनो, ही साधना निश्चितच कठीण आहे, पण योगाभ्यास करणाऱ्यासाठी ती सोपी आहे. संमोहनाद्वारेही भूतकाळ जाणून घेता येतो. मित्रांनो, वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांच्या भूतकाळाबद्दल वेगवेगळ्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, आजचे आमचे सादरीकरण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा.